नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राइब करा आणि बेल घंटी वाजवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अष्टमी कक्षा जो आधुनिक पहेलिका पाठ आहे त्या आधुनिक पहेलिका पाठाचा जो व्हिडिओ पाहिला, अर्थ पाहिले, आज आपण या अर्थांचा जो भाषाभ्यास आहे पाठाचा त्या भाषाभ्यासावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, चर्चा आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, श्लोकम पठित्वा अर्थम अन्विष्यत आणि सरलार्थम लिखत। श्लोक वाचून अर्थ शोधा आणि सरळ अर्थ लिहा। तर काय आहे बघा आपण, निमिल्य नेत्रे पिबामी दुग्धम। निमिल्य नेत्रे, निमिल्य म्हणजे नेत्रे निमिल्य, डोळे निमिल्य म्हणजे झाकून, झाकून डोळे पिबामी दुग्धम जे दूध पिते, डोळे झाकून जे दूध पिते। आणि मूषक शत्रू कथयत कोयम, जो उंदराचा कोण आहे, शत्रू आहे, सांगा कोण आहे उंदराचा शत्रू। तर आपण याच्यामध्ये पाहू शकतो की जी दूध लावून त्याचं उत्तर आहे मार्जारह म्हणजे मांजर। की बघा, डोळे मिटून दूध पितो आणि उंदराचा शत्रू असा मी कोण आहे सांगा, तर हे आहे मांजर। दुसरा बघा, वृक्षात वृक्षम कूदे सततम, या झाडावरून त्या झाडावर नेहमी सतत उड्या मारतो। धरामी पुच्छम, शेपूट धारण करतो, आहे का नाही, धरामी पुच्छम जो शेपूट धारण करतो। कथयत कोयम, सांगा मी कोण आहे, तर तो कोण आहे मर्कटः, मर्कटः म्हणजे माकड। तिसरा श्लोक बघा, नासिकायाम पिबामी तोयम, नासिका म्हणजे नाकाने मी पाणी पितो। आणि विशाल काय, माझे काय कसे आहे, शरीर कसे आहे, विशाल म्हणजे मोठे आहे, बरोबर, माझे शरीर मोठे आहे, विशाल शरीराचा। कथयत कोयम, सांगा मी कोण आहे, तर आपण आहे हत्ती, गजः, गजः म्हणजे हत्ती। त्यानंतर चौथा श्लोक बघा विद्यार्थी मित्रांनो, भशामी रात्रो दृष्ट्वा चोरम, चोरम दृष्ट्वा रात्रो भशामी, रात्रो म्हणजे रात्री, दृष्ट्वा चोरम, चोरम दृष्ट्वा चोराला पाहून, रात्री चोराला पाहून, भशामी म्हणजे भुंकतो। वक्र पुच्छकः, आणि ज्याची पुच्छकः म्हणजे शेपूट कशी आहे, वक्र म्हणजे वाकडी, वाकडे शेपूट असलेला। कथयत कोयम, सांगा मी कोण आहे सांगा, तर कोण आहे तो बघा शूनकः, इथे शूनकः दिलेले, कुत्रा दिसत नसल्यामुळे इथे येऊत आपण, कुत्रा आहे हा। पाचवा, मेघम दृष्ट्वा करोमि नृत्यम, मेघ म्हणजे ढग, ढगाला पाहून नृत्य करणारा, मी नाचतो। आणि विस्तृत पिच्छ, विस्तृत पिच्छ म्हणजे पिसारा असलेला। कथयत कोयम, सांगा मी कोण आहे, तर तो आहे मयूरः आहे, मयूर म्हणजे मोर। तर विद्यार्थी मित्रांनो, असे त्याचे काय होते अर्थ होते, की पहिला पुन्हा एकदा अर्थ सांगूया जेणेकरून तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल। पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे, वृक्ष डोळे मिटून मी दूध पितो आणि उंदराचा शत्रू असा मी कोण आहे सांगा, तर पहिला आहे मांजर। त्यानंतर या झाडावरून त्या झाडावर, दुसरा श्लोक, या झाडावरून त्या झाडावर मी सतत उड्या मारतो, शेपूट धारण करतो, सांगा मी कोण आहे, बिलकुल सांगा की मर्कटः म्हणजे माकड आहे। तिसरा, नाकाने मी पाणी पितो, विशाल शरीराचा मी कोण आहे सांगा, तर तो आहे हत्ती, गजः। चौथा श्लोक, भशामी रात्रो दृष्ट्वा चोरम, की रात्री चोराला पाहून जो भुंकतो आणि वाकडे शेपूट असलेला मी कोण आहे सांगा, की अत्यंत सुंदर, कुत्रा, श्वानः। पाचवा, ढगाला पाहून मी नाचतो, पिसारा असलेला मी कोण आहे सांगा, आहे मयूरः, मयूर म्हणजे मोर। तर अशा प्रकारे आपण त्याचे श्लोक जाणले आणि त्याचा अर्थही पाहिला। पुढचा जो आहे, चित्र वर्णनम कुरुत आणि पहेलिका रचयत, चित्राचं वर्णन करा आणि पहेलिका बरा। पहिलं चित्र आहे पोपटाचं आहे, बघूया आपण काय चित्र आहे आणि त्याचं रिकामी जागा आहे। मम वर्ण हरितः, माझा वर्ण कसा आहे, हिरवा आहे। डॅश डॅश मम खाद्यम, मग या डॅश डॅशच्या जागी आहे मिरिचम किंवा मरीचम लिहा, मरीचम, मरीचम मम प्रिय खाद्यम, मिरची माझे काय आहे, प्रिय खाद्य आहे। मम चंचुः रक्ता, माझी जी चोंच आहे ती कशी आहे, रक्तः म्हणजे लाल आहे। की अहम कः, तर पोपटाला म्हणतात शुकः, तर दुसरी रिकामी जागा इथं तुम्ही लिहू शकता शुकः। तर अशा प्रमाणे पहिला हा
वर्ण इथं दिलेला आहे. बघा पुन्हा एकदा वाचतो. मम वर्ण हरितः, मरीचम मम प्रिय खाद्यम, मम चंचुः रक्ता आणि अहम कः शुकः. तर अशाप्रमाणे आपण इथे पाहिला. त्यानंतर दुसरा आहे झाड. झाडाचं वर्णन इथं केलेलं आहे पहा. दुसरा की अहम छायाम डॅश डॅश डॅश, की अहम छायाम काय आहे की करोमी. पहिली रिकामी जागा काय आहे करोमी. अहम येत आहे त्यामुळे करोमी. अहम डॅश डॅश यच्छामी, अहम फलानी, मी फलानी, फालानी झालं फलानी करूत आपण त्याला फलानी, मी फळे पण देतो. अहम डॅश डॅश अपि यच्छामी, अहम पर्णानी, पर्णानी म्हणजे पान मुलांनो. काय आहे पर्णानी यच्छामी, मी पाने भी देतो. बघा अहम छायाम करोमी, अहम फलानी यच्छामी, अहम पर्णानी अपि यच्छामी, की अहम कः, की अहम कः, की अहम पादपः. पादपः म्हणजे झाड. पादपः म्हणजे झाड. अहम वृक्षः असंही तुम्ही लिहू शकता, काहीच हरकत नाही. पुन्हा एकदा मी छाया म्हणजे सावली देतो, मी फलानी यच्छामी म्हणजे फळे देतो, मी पर्णानी अपि यच्छामी म्हणजे मी पाणी सुद्धा देतो, आणि अहम कः पादपः मी आहे झाड. तिसरा आहे बघा, अत्यंत सुंदर चित्र दिलेलं आहे की आपण त्याचं काय अर्थ आहे बघा. मम वर्णः डॅश डॅश डॅश, मम वर्णः कृष्णः. पहिली रिकामी जागा काय येईल काय मुलांनो कृष्णः. कृष्णः म्हणजे काळा. माझा वर्ण कसा आहे काळा आहे. किंतु अहम न काकः. दुसरी रिकामी जागा काय आहे न, न काकः, परंतु मी कावळा आहे का न म्हणजे नाही. अहम मधुरम गायामी, तिसरी रिकामी जागा काय आहे मुलांनो गायामी, मी मधुर असे गातो. अहम वृक्षे निवसामी, का वसामी, बिलकुल वसामी आहे याचा अर्थ. चौथी रिकामी जागा वसामी, बरोबर. वसामी म्हणजे राहणे. मी वृक्षावर राहतो. मग अहम कह, की अहम कह, की अहम कह सारिका, की मी कोण बोला की मी आहे सारिका. सारिका बघा साळुंकी. बघा पहिली रिकामी जागा मम वर्णः कृष्णः, किंतु अहम न काकः, अहम मधुरम गायामी, अहम वृक्षे वसामी, अहम कह की सारिका. अशाप्रमाणे याचे आपण उत्तर पाहिल्या. तर अंतिम काय आहे बघा. अंतिम आहे मम वर्णः कृष्णः. पहिली रिकामी जागा काय येईल मुलांनो कृष्णः. माझा वर्ण कसा आहे कृष्णः म्हणजे काळा. अहम आकाशे. दुसरी रिकामी जागा कशी आहे आकाशे घेऊया. मी कुठे राहतो आकाशामध्ये. विहरामी म्हणजे उडतो आहे का नाही. मी आकाशामध्ये विहरामी म्हणजे राहतो. अहम जलम यच्छामी. तिसरी रिकामी जागा काय आहे मुलांनो अहम जलम म्हणजे पाणी देतो. आणि अहम कह की अहम मेघः, मी कोण आहे मी ढग आहे. बघा मम वर्णः कृष्णः, माझा रंग काळा आहे. अहम आकाशे विहरामी, मी आकाशामध्ये राहतो. अहम जलम यच्छामी, मी काय देतो की पाणी देतो. की अहम कह अहम मेघः. तर अशाप्रमाणे आपण इथे काय पाहिले या श्लोकाचा जो भाषाभ्यास आहे या पाठाचा, की कोणता पाठ की आधुनिक पहेलिका या पाठाचा भाषाभ्यास पाहिला. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ, हे तर 8वीचा वर्ग आहे, 9वी आणि 10वीचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मित्रांना सांगा. आणि लवकरात लवकर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पुनर्मिलामः. धन्यवाद.